नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी नॉनव्हेजची रेसिपी, आणि ती पण 31st आपली जी तयारी आहे त्यासाठी आपल्याला ही रेसिपी करायची आहे. तर सगळ्यांचीच आता 31 डिसेंबरची तयारी चालू असेल, तर त्यांच्यासाठी ही एक नॉनव्हेजची रेसिपी. तर सोपी अगदी अगदी काही साहित्य वगैरे जास्त लागत नाही, आपल्या घरातलंच असतं नॉनव्हेजची. तर ती आहे, आपण चिकन मालवणी सुकं बनवतोय आज. तर आपण चिकन मालवणीचे याच्या आधी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि छान तुम्हाला आवडली ती पण रेसिपी. तर ती पण नक्की बघा, ज्यांनी बघितली नाही त्यांनी नक्की बघा. आणि त्याच्याबरोबरच आपण ते कोंबडी वडे सुद्धा केलेले आहेत, तर तेही नक्की बघा, ते तुम्हाला आवडेल. तर आज आपण बनवतोय मालवणी चिकन सुकं चिकन बनवतोय मालवणी. तर त्यासाठी मी घेतले इथं चिकन, हे बघा फ्रेश असं चिकन आहे. 400 ग्राम चिकन घेतले मी, धुवून घेतले स्वच्छ, 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ चिकन. आता ह्या चिकनला आपल्याला करायचं आहे मॅरिनेट. सगळ्यात आधी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर मॅरिनेट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे. बघा 1 चमचाभर घातलेली. मालवणी चिकन करतोय म्हटल्यावर मालवणी मसाला आलाच. तर बघा 2 चमचे मी मालवणी मसाला घालणार आहे याच्यामध्ये. आणि नंतर ना आपण हे चिकन बनवताना पण मसाला वापरणार आहे. याशिवाय आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे हळदी पावडर. अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. मीठ घालायचंय, थोडंसं मीठ घालायचंय, नंतर आपल्याला आणखी घालायचं मीठ. याशिवाय आपल्याला लिंबू किंवा दही थोडंसं घालायचंय. 2 चमचे दही घाला किंवा अर्धा लिंबू पिळा. तर मी आता लिंबू पिळते. आता हे छान असं मिक्स करून मॅरिनेट व्हायला ठेवायचं आपल्याला. हे मॅरिनेट करून ठेवायचं आपल्याला अर्धा तास तरी, कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्ही किती ठेवू शकता. जर संध्याकाळी करणार असाल चिकन, सकाळी मॅरिनेट करून ठेवलं फ्रीजमध्ये आणि संध्याकाळी केलं तरी ते छान अगदी टेस्टी लागतं, कारण छान मसाले मुरतात त्याच्यामध्ये. त्यामुळं तसं मॅरिनेट केलं तरी चालणार आहे, पण आपल्याकडे वेळ नाही तर मग अर्धा तास मॅरिनेट केलं तरी चालणार आहे. तर बघा मस्त अगदी मसाल्याला लावून घेतलेले आहेत आपण. एक अर्धा तासासाठी आपण काय करायचं ना, झाकून ठेवायचे. फ्रीजमध्ये ठेवा किंवा असंच ठेवलं तरी चालेल. चला तर चिकन आपलं मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपलं वाटण एक करून घ्यायचंय आपल्याला. तर आता मालवणी चिकन करायचंय म्हटल्यावर त्याच्यामध्ये जाणार आहे ओलं खोबरं. हे बघा ओलं खोबरं मी घेतलं, 1 पाव वाटी आहे. इथे एक लसणाचा 1 कांदा सोलून घेतलेला आहे मी. हे बघा 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला. आल्याचा 1 छोटा तुकडा घेतलाय मी. 1-2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि कोथिंबीर घेतली 1 मुठभर. तर हे ह्या सगळ्याचं आपल्याला करायचं आहे वाटण. ते वाटण करून घेऊया आता बारीक तोपर्यंत. चला तर मसाला आपला वाटून झालेला आहे वाटण. आता आपल्याला मालवणी चिकन करायचं आहे. तर त्यासाठी मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक, आणि 2 टोमॅटो पण घेतलेले आहेत बारीक कापून. चला तर सुरुवात करूया आपण मालवणी चिकन सुक्कं बनवायला. तर बघ गॅसवरती 1 भांडं ठेवलंय मी. याच्यामध्ये आपल्याला करायचं चिकन, सुक्कं चिकन बनवणार आहे मी. तर 2 चमचे मी तेल घातले आणि गॅस चालू केलेला आहे. किटलीतले जे 2 चमचे असतात ते घातलेले आणि गॅस चालू आहे. तेल गरम झालेलंच आहे. चला हे बघा, हे तमालपत्र पहिल्यांदा आपण घालायचं. त्याच्यानंतर घालायचा हा बारीक केलेला कांदा. कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा. कांदा आता खूप अगदी ब्राऊन होईपर्यंत नाही परतायचा आपल्याला, खूप अगदी लालसर नाही करायचा, कारण आपण सुक्कं चिकन बनवतोय. चला तर कांदा आपला तळला गेलाय. आता टोमॅटो घालूया.
टोमॅटो पण आपले आता चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. थोडीशी हळद घालूया आपण याच्यामध्ये. गॅस थोडासा बारीक केला मी. एक 2 मिनिटं छान असं परतून घेऊया. टोमॅटो छान सॉफ्ट झाला पाहिजे. आपण याच्यावरती मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पण आपला चांगला होईल, शिजला जाईल चांगला आणि सॉफ्ट पण होईल. आता आपण याच्यामध्ये घालूया जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालूया. तो मसाला घालून घेऊया आपण जे वाटण केलंय ते. चला तर वाटण घातलंय आपण याच्यामध्ये. थोडंसं गॅस मोठा करायचा. थोडीशी धना पावडर घालायची आपल्याला. 1 चमचाभर धना पावडर घातली आहे मी. आता जो मालवणी मसाला आहे तो आणखी मी 2 चमचे घालणार आहे. मालवणी मसाला वगैरे आता आपल्याला दुकानात कुठेही मिळतो. तर आपलं ही लाल तिखट आहे, लाल मिरची पावडर ती घालणार आहे मी. आणि थोडासा चिकन मसाला आहे तो पण मी घालणार आहे. ऑप्शनल आहे, गरम मसाला कुठलाही असेल तो घाला. छान आता परतून घेऊया. हे मसाले आहेत ते आता आपण छान असे परतून घेऊया. एक 2-3 मिनिट आपण परतून घेऊया. तर बघा 1 मिनिट जर आपण त्याला झाकून ठेवलं होतं म्हणजे टोमॅटो वगैरे सॉफ्ट होतील, चांगले शिजतील म्हणून. मस्त सुगंध येतोय मालवणी मसाल्याचा वगैरे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले. आता आपण हे चिकन जे आहे मॅरिनेट करून घेतले ते घालूया. आता हे पण मसाल्याबरोबर छान असं परतून घेऊया आपण. तर बघा 1-2 मिनिटं मी त्याला झाकून पण ठेवलं होतं, पण आपलं चिकन काही शिजलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं. चिकन शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आपल्याला आता, कारण आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं. 15-20 मिनिटं आपण आता चिकनला झाकून ठेवूया म्हणजे आपलं चिकन शिजेल आणि नंतर आपण बघूया. मध्ये आधी पण त्याला 5-5 मिनिटांनी हलवून घ्यायचं, नाही तर आपलं चिकन खाली मसाला आहे, मसाला लागू शकतो. आणि पाणी आपण थोडं घातलंय त्यामुळे 5-1 मिनिटांनी त्याला आपण हलवून घ्यायचंय आणि 15 ते 20 मिनिटं आपण त्याला असंच शिजू द्यायचं. तर बघा 20-1 मिनिटं झालेली आहेत आणि चिकन आपलं शिजलेलं आहे. सुगंध तर असा सुटलाय इतका मस्त मालवणी चिकनचा. गॅस पहिल्यांदा बंद करूया कारण चिकन आपलं शिजलेलं आहे. कलर बघा किती छान आलाय, तो मस्त अगदी कलर आलेला आहे. तर तुम्हाला जर अगदीच ड्राय पाहिजे चिकन तर थोडंसं असं गॅस भांड्यावरचं झाकण काढायचं, थोडा वेळ त्याला असंच झाकण बिन लावता असं परतून घ्यायचं म्हणजे ते ड्राय होतं. तर मला चिकन हे असं थोडंसं अशी थोडीशी ग्रेव्ही पाहिजे मला, ते ड्राय नको आहे, त्यामुळे मी असंच ठेवणार आहे. हे बघा किती छान झाले. हे बघा कलर असा मस्त आलाय आणि सुगंध तर विचारू नका. केल्याशिवाय कळणार नाहीये तुम्हाला, तर नक्की करून बघा.
सुगंध कसा आणि कलर कसा आलाय तो हे बघा, किती छान, अगदी मस्त कलर आलेला आहे. तर हे जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर ठीक आहे. अगदीच ड्राय करायचं असेल तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणेच हे झाकण काढून तुम्ही थोडा वेळ असंच त्याला शिजू द्या आणि उलथणीने किंवा चमच्याने ते हलवा, म्हणजे ते ड्राय होईल. आणि तर मला हे असंच पाहिजे त्यामुळे गॅस बंद केलाय मी. आणि चला आता सर्व करायचं आपल्याला. तर बघा तयार आहे आपलं मालवणी चिकन सुक्कं. इतकं छान सुगंध सुटलाय आणि कलर तर खूपच छान मस्त आलाय. आणि चला आता आपण सर्व करूया प्लेटमध्ये. तर बघा किती छान झालंय आपलं चिकन मालवणी सुक्कं. तर बघा बनवून तयार आहे आपला सुक्का चिकन मालवणी. सुक्कं चिकन बनवलंय आपण. तर बघा किती छान बनलंय ते, मस्त अगदी कलर आणि सुगंध तर इतका छान तो मालवणी मसाल्याचा येतोय ना, खूप सुगंध मस्त येतोय. थोडीशी कोथिंबीर घालूया वरतून आपण. तर बघा किती छान दिसते आपलं चिकन सुक्कं मालवणी. हे बघा मस्त असं, आणि खूप वेळ लागत नाही आणि काही नाही, लगेच होतं, पटदिशी होतं. 15 ते 20 मिनिटात होतं. मसाल्याची तयारी केली की 15 ते 20 मिनिटात होतं ते. तर नक्की ट्राय करा. ह्या 31 डिसेंबरला मालवणी सुक्कं चिकन किंवा चिकन सुक्कं मालवणी, काही तुम्ही म्हणू शकता, मालवणी सुक्कं चिकन आहे. तर नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर. आपल्या रेसिपी ज्या आहेत त्या शेअर करा.